रोजच्या नाश्त्याला तेच तेच पोहे उपमा जर खाऊन कंटाळा आला असेल तर आजच बनवून पहा ही एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी मसाला पुरी. कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता घरातील सगळ्यांनाच नक्की आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं चटपटीत आणि पोटभरायचं बनवायचं असेल तर आजची ही मसाला पुरी नक्की करून पहा. ही मसाला पुरी तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा मोरंबा तर घरात असतोच. मोरंब्याबरोबर खाऊ शकता किंवा लिंबाचे गोड लोणचे शिवाय तुम्ही आंब्याचे जे कैरीचे लोणचे असते त्याबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी मसाला पुरी लागते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ही मसाला पुरी बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी बाऊल घेतला आहे. आता बाऊलमध्ये प्रथम आपण 1 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया. त्यानंतर खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण 1 मोठा चमचा बेसन घेतले आहे. बेसन अगदी आवर्जून इथे घालायचे आहे. चवीनुसार इथे मीठ घालूया. त्यानंतर इथे मी पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. याऐवजी तुम्ही मेथीही घालू शकता बारीक चिरून. त्यानंतर इथे मी चिमूटभर साखर घातली आहे. त्यामुळे पुरीला रंग सुरेख असा येतो. आता चिमूटभर बेसिक जे आपले लाल तिखट, हळद, गरम मसाला शिवाय चाट मसाला आणि धणेपूड असे मी चिमूटभर घेतले आहे. त्याचबरोबर 1 छोटा चमचा आपण तीळ घेतले आहे. त्यानंतर ओवा, त्याचबरोबर 1 मोठा चमचा आपण बारीक रवा आणि 1 मोठा आपण बटाटा अशा प्रकारे उकळून किसून घेतला आहे. आता प्रथम आपण 1 चमचाभर ह्यामध्ये तेल घालूया. म्हणजे अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात. लगेचच आपण अशा प्रकारे आता हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया. बटाट्यामध्ये मॉइश्चर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे व्यवस्थितपणे अशा प्रकारे सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेतल्यावर गरजेनुसार पाणी घालून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिश्रण आपण एकजीव करून घेतले आहे. आता लागेल तसे आपण थोडे थोडे त्यामध्ये पाणी घालून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. पाहू शकता परफेक्ट असा गोळा आपण भिजवून घेतला आहे. लगेचच भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे हे पीठ रेस्ट करून घेऊया. 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित रेस्ट झाले आहे आणि थोडेसे घट्टसरही झाले आहे. लगेचच आपण पुऱ्या बनवायला घेऊया. त्यासाठी मीडियम साईजचा आपण अशा प्रकारे गोळा तयार करून घेऊया. अशाच प्रकारे सर्व गोळे मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत. लगेचच त्यातील 1 गोळा अशा प्रकारे मैद्यामध्ये घोळवून लगेचच अगदी हलक्या हाताने दाबून पोळी लाटून घ्यायची आहे. पाहू शकता पोळी अगदी परफेक्ट अशी मी लाटून घेतली आहे. आता आपण लगेचच पुऱ्या अशा प्रकारे एका वाटीने कापून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या छोट्या जशा तुम्हाला पुऱ्या हव्या आहेत त्याप्रमाणे झाकण किंवा वाटी घेऊन अशा प्रकारे पुऱ्या तयार करून घेऊ शकता. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी तयार करून घेत आहे. सर्व पुऱ्या तयार करून घेतल्यावर लगेचच त्या तळून घेऊया. त्यासाठी आधीच इथे एका कढईत मी तेल तापत ठेवले आहे. तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी पिठाचा गोळा त्यामध्ये थोडासा घालायचा आहे. लगेचच गोळा वर येत आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे. लगेचच हलक्या हाताने अशा प्रकारे पुऱ्या त्यामध्ये सोडूया. कढईच्या आकारमानानुसार 2 किंवा 3 एका वेळेस तेलामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत. एकाच वेळी जास्त पुऱ्या अजिबात सोडायच्या नाही, नाहीतर पुऱ्या फुटण्याची शक्यता असते. 1 पुरी वर आल्यावर लगेचच साधारणतः 1-2 पुऱ्या आपण त्यामध्ये सोडल्या आहेत. लगेचच हलक्या हाताने अगदी झाऱ्याचा व्यवस्थितपणे पुऱ्या फुगवून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अगदी परफेक्ट टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. लगेचच आपण आलटून पालटून गोल्डन कलर येईस्तोवर अशा प्रकारे तळून घेऊया. अशा प्रकारे आपण मसाला पुरी तयार करून घेतली आहे. लगेचच त्यातील तेल निथळून व्यवस्थितपणे आपण एका चाळणीत काढून घेऊया. म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे जे तेल आहे ते अगदी निथळून जाईल आणि पुऱ्या तेलकट होणार नाही. अशा प्रकारे जेवढे तेल त्यातील निथळून जाईल तेवढे आपण घेतले आहे. आता अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या व्यवस्थितपणे तळून घेऊया. पाहू शकता सर्व पुऱ्या मी तयार करून घेतल्या आहेत. लगेचच गरमागरम ह्या मसाला पुरी आपण चहासोबत सर्व्ह करूया. या मसाला पुरी तुम्ही
चहासोबत खाऊ शकता किंवा मोरंबा, लोणचे सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशा लागतात. नुसत्याच जरी खाल्ल्या तरी ह्या पुऱ्या फारच अप्रतिम अशा लागतात. कारण ह्यामध्ये आपण सर्व प्रकारचे जिन्नस म्हणजेच मसाले, त्याचबरोबर तीळ, ओवा सर्व घातले आहे. त्यामुळे चव अप्रतिम अशी ह्या पुऱ्यांना येते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.